हे गाइस, वेलकम बॅक टू माय चॅनल. तुम्ही बघत आहात सुमित खाडे ब्लॉग्स आणि मी सुमित खाडे स्वागत करतो पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉग मध्ये. तर आज माझ्या सोबत आहे साक्षी, माझी फ्रेंड साक्षी. तर आम्ही आज चाललोय शॉपिंगला. थांबा सांगतो कसल्या शॉपिंगला. आधी रस्ता क्रॉस करतो. अच्छा ठीक आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आल्या आल्याच आमचा पोपट झालेला आहे. रस्ता क्रॉस करायला जागाच नाही कुठे. परत आता आम्हाला आतून अंडरग्राउंड जावं लागेल ना. माहिती आहे ना, माहिती आहे ना. चला या आपण रस्ता क्रॉस करूया. चला. अरे मला वाटलं तुला माहिती असेल साक्षी. साक्षीने पोपट केला. साक्षी ते मीम्स म्हणतात ना साक्षी. हा म्हणजे ते बरोबर आहे. बघा साक्षी स्वतः कबूल करते. साक्षीवर जे मीम्स बनतात ते करेक्ट आहेत. एक्सपोज झाली. अरे बापरे, देश की जनता देख रही है. साक्षी एक्सपोज झालेली आहे. हा, साक्षी वाली गँग कमेंट करून सांगा हिने केलं ते बरोबर आहे की नाही. अरे बापरे, हा पण माहिती नाही. आता थांबा थांबा शोधून सांगतो तुम्हाला. थांबा थांबा. तर मित्रांनो सांगतो तुम्हाला कशासाठी आम्ही आलोय. CSMT ला म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्सला. तर आम्ही थोडीफार शॉपिंग करायला आलोय. आता 24 ऑगस्टला सॅटर्डेला म्हणजे मम्मी पप्पांची अॅनिव्हर्सरी आहे. तर पूजा ठेवली आहे. सगळ्यांनी या पूजेला. इथूनच इन्व्हिटेशन देतोय. आग्रहाचे निमंत्रण समजून यावे सगळ्यांनी. साक्षी तुला पण दिलंय. हा हा. तर त्याच्यासाठी थोडीफार शॉपिंग करायची आहे. आणि म्हटलं शॉपिंगला आलो तर गणपती पण आलाय. तर त्याची पण तुम्हाला सगळे दाखवतो. काही वस्तू ज्या अशा असतात आपल्याला होलसेल प्राइस मध्ये चांगल्या भेटतात इथे. बघूया. मी तर पहिल्यांदाच आलोय. जाऊन घेऊया. बघूया काय काय दाखवतो तुम्हाला. नाही रे, एवढी ट्रॅफिक तर आमच्या डोंबिवलीमध्ये पण नाही. प्लीज डोंट ब्लेम सोबो. अरे पण ते कसं वाटतंय यार. भारी वाटतंय ते. इथे फक्त दिसतच चांगलं. तरीच आहे ना तू. बात तो सही है. इधरच है ना. क्या करेंगे अभी. तो दूर दूर की जगह को भी चान्स देना पड़ता है. काम रखते राहते भी सोबू में है. नाही नाही, काय असतं कधीतरी आमचे पाय इथे पण लागायला पाहिजे ना. कुछ भी नाही तर कसं तुमच्या सोबोवाल्यांना बरं नाही वाटणार. सेंट्रल वाले येत नाही इथे. अरे बस कर, रुलाएगा क्या. म्हणजे सगळं काय देखता रहता फोटो चाहिए वो. अपना ही है सब, ले लो. मैं नहीं जानती. रनिंग है वो सगळं इथे बघू शकता. ड्रायफ्रुट्स, फ्रुट्स, घरात लागणारे सगळे आयटम्स, मसाले. सगळं टॉयज वगैरे पण आहे. मित्रांनो मार्केट तर भरपूर मोठं आहे. पण ज्या रेंज मध्ये आपल्याला पाहिजे होलसेल रेट मध्ये आपण घेतो त्या रेंज मध्ये तर काहीच मिळत नाही. या रेंज मध्ये तर ह्याच्याहून कमी रेंज मध्ये तर आमच्या डोंबिवलीमध्ये पण भेटतात. उल्हासनगर मध्ये पण भेटतात. हे बघा मित्रांनो, फ्रोझन आइटम्स पण इथे आपल्याला भेटतील. अंकल क्या क्या है आपके पास. रेट अच्छे से लगा आपका. लेना है अंकल ज्यादा. कितना लेने का. क्या लेने का. क्या लेने का. ये वेज नहीं लेंगे. हाँ तो क्या लेने का. ये फिंगर्स और ये नगेट्स क्या है. और ये कैसा क्या कितना कितना है बताओ ना. ये चाहिए. हाँ ये चाहिए, ये चाहिए. हे पण पाहिजे ना. ये चाहिए, ये चाहिए, ये चाहिए. कैसा लगाओगे. क्या दोगे आप. आप बताओ. क्या दोगे आप. क्योंकि मैंने तो पार्टियां लगाया हो ना इधर. अरे वाह. दुकान मेरे को बेचने का. नहीं हम लोग को दुकान नहीं खरीदना है अंकल. सेट करते हैं आपके साथ.
तर हे बघा इथे मित्रांनो फ्रोझन आयटम्स पण भेटतील अंकल कडे. पण रेट्स तर काहीतरी एकदम आकाशातले रेट सांगतायत अंकल. एकदम आसमान वाले रेट बता रहे हो आप. सबस्क्राइबर आएंगे. इथे सगळे व्हेज नॉन व्हेज मध्ये तुम्हाला फ्रोझन. मोदी बोलने वाला ना स्पेस में भेजेगा. अरे बापरे मोदी चलेगा यार. मोदी वो सबको पीछे. स्पेस में भेजेगा. 360 and 340. हे 360 ला देत आहेत 1 kg 1 किलो कॉर्न पॉप्स आहेत. 360 ला बोलतायत आणि 340 ला बोलतायत. 360 and 340 बस. साक्षी तू किती बोलते दोघांचे लास्ट? 100. साक्षी 600 बोलते. अंकल आप कितना बोल रहे हो? 700 बोलतात दोघांचे. 700. अरे अंकल कम करो ना कुछ तो. देखो आप केप में स्टफ इनसाइड यू नो. मैंने बोलने तो मैं केप में स्टफ इनसाइड. ओके बात हुआ कुछ हुआ हमारा भी दिल. अंकल नाराज हो गए आप. सब अंदर रख दिए सामान. नाराज नहीं हुआ बाबा. तो आप अंदर रख दिए ना सामान. मेरे सब्सक्राइबर्स देख रहे हैं ना आपको. अंकल लाइव है. ये दिस इज फ्रोजन फूड्स यू नो हैव टू कीप इन. या आई नो इट इज फ्रोजन फ्रूट बट वॉचिंग यू अच्छा प्राइस दे दो ना आप. आसमान वाला एकदम प्राइस बता रहे हो. सब्सक्राइबर्स में काम है. बोलो बोलो जल्दी जल्दी. एक काम करो तुम्हारी एम्प्लॉय मेरे को दे दो आप यहाँ के बेचो. अरे ऐसा करो. वैसा नहीं वैसा नहीं. वैसा करेगा तो कैसा चलेगा. अभी आपको लेंगे नहीं ना. एज हो गया ना आपका. पानी का ग्लास तो रखेगा ना टेबल पे. नहीं उसके लिए बहुत सारे जन है. हम लोग इसमें नहीं लेते. पेपर पाइप तो होंगे लगाने का इधर. अरे उसके लिए ताकत वाला आदमी चाहिए अंकल. नहीं नहीं मैं पार्टी वाला रखूंगा मैं. उसको पार्टी वाला गेट दो. जाने दो अंकल. बहुत टाइम पास कर रहे हैं अंकल. बता नहीं रहे. अंकल बता दो ना यार कितने में दोगे. नहीं होएगा. नहीं 360 and 340. जाऊ द्या पुढे बघूया. भरपूर आहे तिथे. चिकन बिकन पण आहेत. भरपूर काय काय गोष्टी आहेत. हा कंटेंट भेटला बस झालं. अंकल काय भाव कमी करत नाही. 100 पण 30 नाही 360 मारले. हा ना तेवढी हे रिटेलर पण तेवढ्या प्राइसला विकतात जेवढं प्राइस हे लोक होलसेलर सांगतात आम्हाला. झालाच पाहिजे. हा डीमार्ट तुमची एकदम ओपन डीमार्ट इन खूप आवश्यकता आहे सोबोवाल्यांना. बघितलं सोबोवाले आमचे डोंबिवली सेंट्रल लाईन किती बेस्ट आहे. आम्ही पेपर डिशेस वगैरे सगळे प्लास्टिकचे पेपर्सचे आयटम्स विचारले म्हणजे प्राइस विचारले. जेवढी इथे आहे ना होलसेल मध्ये तेवढी किंवा त्याच्याहून कमी आहे. त्याच्याहून कमी आमच्या सेंट्रलला आहे म्हणजे उल्हासनगर म्हणा कल्याण म्हणा डोंबिवली म्हणा त्या साईडला त्याच्याहून कमी मध्ये आहे. इथे होलसेल मध्ये विचारून काहीच फायदा नाही. 150 ला भेटायच्या. हा मी पहिल्यांदा नाही घेते ते. मी आधी पण घेऊन झाले. एवढं महाग नव्हतं ते. 390 360 झाला काय. मला कपडे येते 390 360 खायचं घेतलं म्हणजे घराघरी. अरे रे 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 बापरे. एवढं महाग आणायचं तर तू घरी नको येऊ. तू जा तिथेच राहा. इथे आयटम्स सगळे आहेत. सगळ्या वस्तू आहेत ज्या आपल्याला पाहिजे त्या. पण रेट्स काहीतरीच आहेत त्याचे म्हणजे बोलतात ना एकदम ढगातले. होलसेलर कशासाठी बोलतो आपण कशासाठी येतो की जिथे आपल्याला जास्त क्वांटिटी मध्ये सामान घ्यायचं असतं आणि ते रेट्स कमी करून देतात. पण तसं काहीच नाही इथे. भरपूरच प्राइस आहे. तुम्ही व्हिडिओ बघून इथे येत असाल तर प्लीज नका येऊ. काही नाहीये. कॅट फिशिंग आहे ते व्हिडिओ. तिथे सगळं महाग आहे. सगळं म्हणजे सगळं महाग आहे. खाण्याच्या आयटम्स पासून ते एव्हरीडे थिंग्स पर्यंत सगळं महाग आहे. काही स्वस्त नाहीये. जिथे तुम्ही राहता तिथेच घ्या बाबा. आता गणपती यायला पण वेळ आहे. इतकं काय बोलतात ना जवळ आलेला नाही वेळच आहे. तरी पण म्हणजे रेट असे आहेत की म्हणजे काहीच बोलू शकत नाही. बार्गेन करायला पण काही चान्सच नाही. पेटिशन टू ओपन डीमार्ट इन साऊथ बॉम्बे. येस येस. प्लीज लाईक करा कॉमेंट करा. मला डीमार्ट वाल्यांना बघत असाल तर तुमची खूप आवश्यकता आहे. हो प्लीज. सो इथे साऊथ बॉम्बेला तुमची एखाद दुसरी तरी ब्रांच ओपन करा यार. लोकांची नीड बघून येते. जाऊ द्या मित्रांनो. आम्ही भरपूर विचारून म्हणजे भरपूर जणांकडून ऐकलेलं की प्रॉफिट मार्केटमध्ये स्वस्त भेटतं. बघा सोबोगलच बोलते स्वस्त भेटतं. पण आम्ही स्वतः जाऊन एक्सपिरियन्स भेटायचं. स्वतः जाऊन एक्सपिरियन्स घेतला तर खूपच महाग आहे. तो एक्सपिरियन्स आम्हाला असा भेटला की तुम्ही बाबा जिथे राहता ना तिथे आजूबाजूच्या दुकानातूनच घ्या. एवढा लांब येऊ नका.
आम्ही लोक ऑफिस मधून निघालो खास प्रॉफिट मार्केटला व्हिजिट द्यायला, की म्हणजे काहीतरी चांगलं भेटेल होलसेल रेट मध्ये. कारण आता पूजा आहे, गणपती आहे, मग नवरात्र वगैरे, त्यासाठी आम्ही थोडेफार डेकोरेशनचे पण मी म्हटलं भेटलं असतं चांगलं तर घेतलं असतं, पण काहीच नाही इथे तर काय चांगलं. तुम्ही व्यवस्थित विचारपूस करून चांगले मार्केट शोधा, इथे तर काहीच नाही घेण्यासारखं. एवढ्या लांब जर तुम्ही येत असाल शॉपिंग करायला, कमी रेट मध्ये घ्यायचं असेल तर इथे तर काहीच नाही. येऊ नका एवढ्या लांब ना. साक्षी तुला काय वाटतं? नका येऊ प्लीज, नका येऊ, काहीतरी मागा. इथे आम्ही काहीतरी फ्रोझन आयटम्स वगैरे विचारले, ते नगेट्स वगैरे असे फिंगर्स वगैरे. व्हेज वाले एवढे महाग होते, तर नॉनव्हेज वाले काहीतरी नॉनव्हेज तर आम्ही विचारलंही नाही, पण हा. एवढे महाग होते की मलाच नाही झालं की माझी भूक मेली तिकडे प्राईस ऐकून. प्राइस ऐकूनच भूक मेली. म्हणजे विचार करा, होलसेलर आम्हाला ही प्राइस ऑफर करतायत, मग रिटेलर काहीतरी, पण एवढी नाही आहे प्राइस. खरंच या लोकांनी काहीतरीच सांगितली ना. कोणी बोलते ढिंगाडो. जाऊ दे, आम्ही असेच रिकामी हाताने आलेलो, रिकामी हातानेच गेलो. काय नाही आहे. अरे वा. तर चांगल्या चांगल्या स्किल्स पण इथे माणसांच्या निघतायत बघा, एक एक गुण निघतायत. जोक काय मारते, साक्षी गाणी काय गाते, भारी भारी. तर चला मित्रांनो, एक्सप्लोर केला थोडाफार. प्लीज कॅटफिश होऊ नका कुठल्याही इन्फ्लुएन्सरचा व्हिडिओ बघून. ते काही स्वस्त नाही, खरं. सगळं महाग आहे, सगळं महाग. काहीच नाही स्वस्त. तुमच्या जिथे तुम्ही राहत असाल तिथे स्वस्त हा, आजूबाजूलाच बघा, एवढा लांब येऊन काय घेण्याची गरज नाही. ट्रॅव्हलिंग काहीच नाही. तुमचे पैसे खर्च आता मी होतात. सीएसटी ला आलो, आता इथून मला परत डोंबिवलीला जायचंय. साक्षीला पण जायचंय, पण साक्षीला पण वेळच लागेल. ठीक आहे, आपण बघूया. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, आणि कमेंट मध्ये सांगा की जे आम्ही बोलतोय ते तुम्ही एक्सपिरियन्स केलंय की नाही, किंवा काही वेगळं एक्सपिरियन्स केलंय तुम्ही. Experience झालाय आता. हा, ओके. तर मित्रांनो, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, कसा वाटला ब्लॉग ते सांगा नक्की. आणि माझी साक्षी फ्रेंड, माझी ऑफिसची कलिग, आम्ही दोघंच आलेलो. येणार तर सगळेजण होते, पण हा, एंड टायमिंगला सगळेजण हे झाले, फिसकटले. जाऊ दे. तर ब्लॉगला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, कसा वाटला तो नक्की सांगा कमेंट मध्ये. पण तुमच्या सोबत पण असं झालंय की नाही. आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. टिल देन बाय बाय, भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. चला बाय बाय.